ताई ताई तू का रडतीयस? काही नाही. अगं सांग ना, तू का रडतीयस? मला आईसाठी वाईट वाटतंय रे. बाबा कसं वागले आईशी, कसं बोलले तिला. वाईट तर मला पण वाटतंय, पण ताई बाबा हे असं नेहमी करतात ना. नाही रे, नेहमी नाही वागत. बाबा बदलले होते, आईशी चांगलं वागायला लागले होते, बोलायला लागले होते. पण ती शनाया आल्यापासून बाबा परत तसेच वागायला लागले, तेही त्या तिसऱ्या बाईसमोर. बरोबर बोलतेस तू. बाबांनी तर शनाया आंटी समोर असं नाही वागलं पाहिजे. कडे बाबांना कोण समजावणार. असेल ती शनाया JK सरांची बायको, पण म्हणून काय ती वाटेल तसं वागेल आणि आपण ते सहन करायचं. पण अगं तिने आपल्याला मदत केली आहे ना. म्हणून तर गप्प आहेत ना सगळे. पैशांसाठी तिला सहन करावं लागतंय. ऍक्च्युली आपल्यापेक्षा जास्त आईला सहन करावं लागतंय. आई दिवसभर तिला हवं नको ते बघते, तिच्यासाठी वाटेल ते करते. तुला माहितीये, त्या दिवशी तिचा हात दुखत होता म्हणून आईने स्वतःच्या हाताने तिच्या चपला काढून दिल्या. आणखी काय करायचं रे आईने. शांत. मी नाही शांत होणार. जोवर त्या शनायाचा नवरा तिला इथून घेऊन जात नाही, तोवर मी शांत बसणार नाही. काय स्वतःच आता तोंड फुगून उभी राहणार? मी जे काही केलं ते का केलं हे तुला माहितीये अनु. माहिती कळलंय मला, सगळं नीट कळलं. तिच्यामुळे तुम्हाला मोठं काम मिळालं, ते खूप चांगलं काम आहे. तिचा नवरा तुमचा बॉस आहे, तुम्हाला तिला नाराज करून चालणार नाही. त्यासाठी बायकोचा अपमान केला तरी चालेल. त्यासाठी तुमच्या बायकोला तिच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावलीत, अपमान केलात, बायकोवर अविश्वास दाखवलात. सगळं चालेल, सगळं कळलंय. आता फक्त तिच्यासाठी आणखीन काय काय करायचं एवढं सांगा, मी करेन. करावंच लागणार, करावंच लागणार. आणि याचे तोंड पाडून नाही करायचे, आनंदाने करायचे. कशी असं करायचंय, ते व्यवस्थित करायचे. अनु, काही दिवसांचा प्रश्न आहे, तुझा इगो ठेव ना थोडा बाजूला. काय? इगो बाजूला ठेव ना. मी इगो बाजूला ठेव. सॉरी हा, माझा इगो हर्ट झालाय. हे बघा ना, काय आहे, आधीच माझं डोकं फिरलंय. शांत राहून बोलण्याचा प्रयत्न करतोय की नाही, मग नको माझं डोकं फिरूस, है ना. जे सांगतोय तेवढं कर, जमव तेवढं तरी. माझं बोलणं झालंच नाही यार. काय नेहमी ऐकलंय ना तुमचं. तुम्ही सांगितलेलं कधी केलं नाहीये का? कधी माझ्याशी का भांडतेस तू? इकडे माझ्याकडे बघ. अरे बघ, डोळे उघड, डोळे. हा, बोलतोय ना मी. माझ्यावर चिडून काही होणार नाही अनु. काय झालंय बोल ना. काय बोलायचंय? काय म्हणाला? स्वतःचा इगो बाजूला ठेव. माझा इगो हर्ट झाला नाही, मी हर्ट झाले. ते शनायाचं ठीक आहे, हो ती बाहेरची आहे, तिला काय कळतंय, तिला काय माहिती आपल्या नात्यातलं. पण तुमचाही माझ्यावर विश्वास नाहीये का? इकडे बघा आता, तुम्ही तुमचा माझ्यावर विश्वास हवा ना. तुला कळतच नाही मी काय म्हणतोय. नाही, आता मला बोलायला सांगितलं ना, आता ऐका गपचूप. बाहेर तुम्ही माझ्या बाजूने बोलला का नाही? मला कसं वाटलं हे तुम्हाला कळत नाहीये का अविनाश? तुम्ही जेव्हा माझ्याशी असं वागलात तेव्हा मला कसं वाटलं असेल सगळ्यांसमोर तुम्ही जे मला बोललात ते?
समजून घे ना, वेळ वेगळी होती. वेळ कायम वेगवेगळीच असते, पण बायको तीच असते ना, तीच आहे. अजून किती समजून घेऊ मी?